सगळ्यासाठी बाबा हा कीर्तन गंगाला सुद्धा एकटा कीर्तन काय करू शकत नाही। कीर्तन गंगाचं म्हणलं की हे सगळे धोरणात लागतात। कीर्तन गंगाचं म्हणलं की सांगणारा धोरणात पाहिजे, वाजणारे धोरणात पाहिजेत, म्हणणारे धोरणात पाहिजे, सिस्टीमवाले धोरणात पाहिजेत आणि ऐकणारे सुद्धा धोरणात पाहिजेत। सगळे धोरणात असले की कीर्तन सुद्धा काय होतं बाबा, चांगलं होतं। ऐका, जेवण्याची मजा कधी गावरान गाईचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा आणि तोंडी लावायला ठेसा खाचं कसं कळतंय हा। मग जेवणाची मजा, प्रवासाचा आनंद कधी गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगली असावा आणि ड्रायव्हरनं 90 पेलेली असावा। नाही दादा, ड्रायव्हर सुद्धा धोरणात पाहिजे। महिला मंडळ, भाजी जर चांगली करायची म्हणलं तर 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे। कशा कशाची? तेलाची, मवऱ्याची, जिऱ्याची। आणि एकदा फोडणी चांगली बसली की भाजी चांगली होती आणि एकदा फोडणी करपली डबाबग मसाला चव नाही कशाला, सगळी भाजी इचकती। तसंच कीर्तन चांगलं व्हायचं म्हणलं की लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि शिव ब्रह्मरसा आवडीने एका दिवसाचा कार्यक्रम एवढा मेळ बसणं सुद्धा बाबा सोपी गोष्ट नाही। पण विषय चालला काय बाबा, ऐका, नेगे मी तयाचे दर्शन। नामदेव महाराज म्हणतात, देवा ज्या देवाचे कटेवर कर नाहीत मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही आणि तुम्ही मला तीर्थयात्रेला पाठवता का? पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजाला म्हणतात, ऐक, तुझी जरी माझ्यावर निष्ठा असली पण तुला न्यायला कोणाला याच्यावर सुद्धा काय करावं लागतं बाबा, अवलंबून असतं। आता देवा, तुम्ही जेवायला बसले, पोटभर जेवण केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर एखादे संत महात्मे तुमच्या जवळ आले आणि 2 घास खा असं म्हणलं, तुम्ही खातान का नाही? खातात। कशामुळं? म्हणणारा कोण आहे? संत महात्मा। ज्ञानोबा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नामदेवाला सांगतो, अरे तुला तीर्थयात्रेला चल म्हणतय पण कोण म्हणतय? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, एकदा यांच्यासाठी बाबा। महाराज म्हणले, दादा ऐका, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजाला सांगतो, अरे तुम्हाला वारीला नेण्यासाठी आलेत पण तू सामान्य माणूस नाही। कोण आहे? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर। ऐका, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे। यो ऐका, महाराज म्हणले साक्षात तुम्हाला नेण्यासाठी ज्ञानोबा गाय आलेत आणि ज्ञानोबा गाय सोबत तुम्ही महाराज वारीला गेलो पाहिजे। न्यायला कोण आलंय, आग्रह कोण करतंय याच्यावर सुद्धा बाबा काय असतं, अवलंबून। आता ऐका, दिवाळी जवळ आल्याच्या नंतर मुलगी वाट बघती, कुठं जाण्याची? सासरला, कुठं? माहेरला। आता मला न्यायला कोण येतंय ही फक्त वाट कोणाची असते बाबा? मुलीची। मुलगी वाट बघती, भाऊ तरी न्यायला येई नाही, दिवाळीला जावा वाटतं। महाराज म्हणले, महाराज दिवाळीला जर नाही नेलं, बहीण सुद्धा मुलगी सुद्धा काय करते बाबा, ऐका, माझी आतळ मळे, माझी आतळ मळे, होईल वाटोळे
तरी बी लई मेळ पांगला या टेजमुळं मला होईन तेवढं दाट लोक लागत आहेत. पण चला विषय चालला काय बाबा ऐका, माझी या तळमळे आणि तुझे होईल वाटोळे. बहीण सुद्धा बाबा ऐका, बहिणीला जग लेकीला जग मागात दिवाळीला आणलं नाही. बहीण म्हणती माझी या तळमळे आणि तुझे होईल वाटोळे. आता बाबा दिवाळीचा सण आल्याच्या नंतर मुलीची इच्छा एकच असते, आता वडील तरी न्यायला येतील नाही तर बाबा भाऊ तरी न्यायला येईल. दिवाळीचा सण जवळ आला, वडील न्यायला आले नाही, भाऊ न्यायला आले नाही. आला नाही पण बाबा ऐका, ती जी मुलगी होती त्या मुलीनं काय केलं बाबा, आपल्या सासरे भावाकडे गेली आणि सासरेला म्हणे सासरे भावा दिवाळीचा सण आला, मला दिवाळीला जावा लागतं. सासरा म्हणला अजिबात जायचं नाही. आता सासरा झाला की सासूबाईकडे गेली, सासूबाई मला दिवाळीला जायचे. सासूबाई म्हणली अजिबात जायचं नाही. आता सासू झाले, सासरा झाला, गायला कोण कोण नवगा. नवग्याला म्हणली होय व मला दिवाळीला जायचे. ते म्हणला जाऊन तर बघ तुला दाखवतो असं म्हणला. पण म्हणल्याच्या नंतर बाबा ऐका, ती जी मुलगी होती त्या मुलीचा मामा होता जेज, कुठं हायकोर्टामध्ये जेज होता. आणि जेजच्या स्वप्नामध्ये देव गेला आणि देव त्या जेजला म्हणे अरे तुला जेज केलं एवढा तुझ्याकडे पैसा झालाय, कधीतरी बाचीला दिवाळीला आण. असं म्हणल्याच्या नंतर बाबा त्याच्या स्वप्नामध्ये देव आले. सकाळी जेज उठला, आंघोळ केली, गाडी काढली, भाशीला आणायला निघाला. खेड्यामध्ये भाशीला आणण्यासाठी गेले, विचारलं सकाराम तात्याचं घर कुठे. आता जेज म्हणल्यावर का सामान्य आहे का बाबा, नाही. 2-3 पोलीस हे सोबत संरक्षण गावामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर त्याच्या घरी गेला, कोणाच्या जावयाच्या घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर त्यानं सासरे भावाला विचारलं, सासरे भावाला इवायला गाम गाम घातला आणि इवायला सांगितलं बाबा मी माझ्या भाचीला दिवाळीला नेण्यासाठी आलो, नेऊ का. ते म्हणला ज्ञान आमचं कुठं काय. कोण म्हणला, सासरा. आता सासरा झाला, सासरा झाल्याच्या नंतर गेला बाबा सासूबाईकडे, इनबाईकडे. इनबाईला म्हणला आमच्या भाचीला दिवाळीला न्यायचंय. ज्ञान ते पोरगण तुम्ही तुमचं बघून घ्या, मला काय घेणं देणं नाही. अगोदर तर लई झटके हाणू लागली. पण बाबा ऐका, दोन्ही झाले आणि आता गेला जावायाकडे. जावायला म्हणला आमच्या भाचीला दिवाळीला न्यायचंय. ते म्हणला न्या पण लवकर आणून घाला. कळालं ना. अगोदर मुलीनं विचारलं तर काय सांगितलं, तू जाऊन तर बघ, तू बघतो. पण न्यायला कोण आलाय, जेच. मागा न्यायला कोण आलं याच्यावर सुद्धा काय असतं बाबा अवलंबून. ऐका नामदेव काय, तुम्हाला दुसऱ्या तीर्थयात्रेला जावा वाटत नाही, पण न्यायला कोण आले, साक्षात ज्ञानोबा गाय नेण्यासाठी आलेत. तुम्हाला तीर्थयात्रेला जावं लागतं. मग ज्ञानोबा गाय आणि नामदेव मागा तीर्थयात्रेला गेले, सगळे तीर्थ केले. पण सगळे तीर्थ केल्याच्या नंतर सुद्धा बाबा ऐका, तीर्थाचा शेवट म्हणजे बाबा काय आहे, पंढरपूर. तुम्ही किती जरी तीर्थ केले आणि पंढरपूर जर केलं नाही, महाराज म्हणले तुमचे 4 धाम सुद्धा फिकेत. विठाला विठाला. म्हणून प्रत्येक माणसानं पंढरपूरला गेलो पाहिजे. बाबा ऐका, पंढरपूरला गेलो पाहिजे, माऊंद केलं पाहिजे. आता काय काय बाया उपवास धरतात, कोणी ते सोमवार, कोणते गुरुवार. पण त्याचं सुद्धा काय करावं लागतं दादा, उद्दीपन करावं लागतं ना. तसंच तीर्थयात्रेला किती जरी गेलं त्याचं माऊंद करावं लागतं. म्हणून हे माऊंद्याचा कार्यक्रम आहे. म्हणून प्रत्येक माणसाने तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पण कधी बाबा, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय, तव तू आपुले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत तुमचे हात पाय चांगले तोपर्यंत बाबा प्रत्येक माणसाने तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. हात दिले कशासाठी, कीर्तनामध्ये टाळी वाजवण्यासाठी. मुख दिलं कशासाठी, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पाहावी विठोबाचे मुख. हे पाहावी विठोबाचे मुख. गे गे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गे गे माझे वाचे. ऐका तुम्ही आई का रे कान, माझ्या विठोबाचे गुण. हो माझ्या विठोबाचे गुण. गे गे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गे गे माझे वाचे. ऐका दादा, एवढा सुंदर नगदे दिला, पण प्रत्येक नगदयाला अवयवाला काय दिले बाबा, काम वाटून दिले. कानानं भगवान परमात्म्याचं काय ऐकले पाहिजे बाबा, भजन. पण कधी, जोपर्यंत कान चांगले तोपर्यंत. जेव्हा ऐकू येत नाही तेव्हा सगळ्यात पुढी. एका जागा मी कीर्तनाला गेलो, पुढी 70 वर्षाची बाबा बसले. बाबा बसले पण निस्तिमान हलवलेत. मला वाटलं बाबाला गाता गीता पाठे का काय माहित. मी सगळं कीर्तन बाबाकडे बघून केलं. कीर्तन झाल्यावर गावातले लोक म्हणले, मी म्हणलं त्याला लय पाठ दिसायले. म्हणले पाठ बीट काय नाही, भय गई तू. बघ बघ ना, कान गेल्यावर चालले का कीर्तनाला, नाही नाही देवळाकडे चाललो. कोण काय कधी बोलल काय सांगता येत नाही.
जोपर्यंत तोंड चांगले तोपर्यंत बाबा काय केलं पाहिजे आपण तीर्थयात्रेला गेलो पाहिजे ऐका हातपाय कधी जातील बाबा काय सांगता येत नाही म्हणून तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हणून प्रत्येक माणसानं तीर्थयात्रेला गेलो पाहिजे कधी हातपाय चांगले तोपर्यंत पण आपण काही तीर्थयात्रेला जात नाही आणि 8 तासानं करतो काय हो दादा संसार महाराज म्हणले काही काही माणसं कधी तीर्थयात्रेला गेले नाही आणि संसाराची दम खाल्ली नाही अहो काही काही लोकांना संसार 8 तासानं केला किती विजू दादा स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला काय घेतला देवा तुम्ही घेतला का नाही हातानं नाही चिमटा घेणं म्हणजे काय बाबा ऐका आपल्या सोबतच्या माणसाला चहा पाजाव लागण म्हणून स्वतः कधी प्याला नाही असे नमुने भरपूर आहेत स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला संसार केला बंगला बांधला कोणासाठी हो बोला बोला पोगायसाठी ते मुलगा तरी म्हातारपणाला चांगला बोलते का बाबा नाही म्हातार पडा बाबा दात पडाव नाक गळू लागावा मग ते म्हातारपणाला आपला मुलगा म्हणते बाबा तुम्ही मागच्या घरात जा इथं पाहुणे यायलेत ऐका ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केला लोकांच्या इथं साल घातले त्या मुलाला सुद्धा बापाची कधी लाज वाटते बाबा म्हातारपणी म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे अहो मुलाचं सोडा आपली बायको 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 म्हणतो ती बायको सुद्धा म्हातारपणाला पॅनल बदली ती काय बदली ती बाबा पॅनल कोणाच्या पॅनल मध्ये जाती मुलाच्या मुलगा म्हणते आई दादा लई चेड्यावानी करायलेत ती म्हणते ग बस इतके दिवस कसे काढलेत माया माया जीवाला माहिती कोण म्हणतंय म्हातारी सुद्धा म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे किती जरी 8 तासानं संसार केला कोणी बाबा गोड बोलत नाही म्हणून प्रत्येक माणसाने इथून पुढे सावध व्हा आणि महाराज म्हणले आता तरी सावध व्हा काय बाबा ऐका किती जरी संसार केला तर कोणी नाव घेत नाही किती जरी संसार केला किती कमवून ठेवलं इथं खरं बघितलं तर आपलं काही नाही म्हणून तीर्थयात्रे जाय चुकू नको आपल्या पदरामध्ये थोडं तरी पुण्य घेतलं पाहिजे किती संसार करा किती पैसा कमवा तरी बाया नीट बोलत नाही आता तुम्हाला वाटतं आम्हाला कोणाला सुट्टी नाही आता आम्ही कीर्तनावर घरी जावा म्हणाव काय समाज होता त्या म्हणतात किती समाज असू दे तू ये नकरी मलाच माहिती आता पकवाद्यानं घरी जावा काय पकवाद वाजीला त्या म्हणतात किती वाजवा तुमच्या थापा मलाच माहिती ऐका सुट्टी कोणाला विठाला विठाल ऐका सुट्टी कोणाला नाही कीर्तन का असू पकवादे असू नाही तर गायक असू आता गोरख महाराजांना घरी जावा म्हणाव काय चाली म्हणल्या त्या म्हणतात किती चाली म्हणा तुमच्या चाली मलाच माहिती ऐका विषय चालला काय कोणालाही गोड बोलत नाही कुठं बोलायचं शिकत बाया मिळ लागत नाही मी 2000 चालीलांचा कपडा घेतला इजू दादा आणि घरी गेलो बायकोन हातात कपडा घेतला म्हणे महाराज केवढ्याला आणलाय मी म्हणलं 2000 म्हणावा तो बोंबलं म्हणलं 200लाच आणलाय म्हणे माय सुटलंय चांगले कपाटाकडे गेली कपाटामधून पगस काढली पगस मधून 200 काढले आणि मायाकडे आली म्हणे हे घ्या तुमचे 200 रुपये हे कपडा मी माझ्या भावाला देते केवढ्याला घुसला मला 8 काशाला
कुठं बिचाऱ्या बोलायचं शिकत्यात मिळ लागत नाही. मी ना आमची बायको दोघं लोणावळ्याला फिरायला गेलो होतो. लोणावळ्याला फिरायला गेल्याच्या नंतर ते धबधब्याचं पाणी खाली पडू लागलं. तिला म्हणलं कसं काय वातावरण, म्हणली एक नंबर आहे, पण येता येता धुना नाही पाहिजे होतं, खळखळ निघत होतं. म्हणलं बाई तू इथं धुणं धुवायला आली का फिरायला आली? कोण कुठं काय बोलल काय सांगता येत नाही. किती संसार आटासानं करा, बिचाऱ्या काय बोलायचं शिकू देत नाही बाबा. ऐका, कुठं बोलायचं शिकत यात काय मिळ लागत नाही. आमच्या गावात दोघं नवरा बायको कापूस येचू लागली. कापूस येता येता बायको म्हणली होय व आपण दोघं एका दिवशी मगतो. ते म्हणला येते ना युग आले अवतार ये ते पामग जीव किती आया आहे सो जायगा राजा गंक फकीर जन्म आले बाळ त्याची वाट पाय काळ उपजाल्या पिंडा मगन सांगा ती जगा पाठांतर होतं. बायकोला नवदा प्रमाण दिली. बायको म्हणे मालक आपण मेल्याच्या नंतर आपल्या सेवेला तिथं कोण गाणार? ते म्हणे बाई रात्रंदिवस मी सप्ते केलेत. कोर्ट्याचा संपला की पुयणीचा झाला की मातागावचा झाला की पांगऱ्याचा. रात्रंदिवस मी सप्ते केले. मी जर मेलो माझ्या सेवेला गंबा राहणार का? मी रात्रंदिवस भजन पूजन केले. ती म्हणे मालक तुमच्या सेवेला गंबा मग माझ्या सेवेला कोण राहणार? नवरा म्हणला खरं सांगू का? हो खरं सांगा. ते म्हणला तुझ्या सेवेला माकड. बाई 5 मिनिटं गप बसली आणि 5 मिनिटानं म्हणली काय माया नशिबाला तर खाली माकड वरी माकड. यालाच काय म्हणायचं बाबा संसार. कुठं बोलायचं शिकत काय मी लागत नाही बाबा. ऐका, रावणाची बायको एवढी सुंदर होती पण नवऱ्याचा काय करायची बाबा? आदर करायची. किती सुंदर होती. उद्या काय होणार आहे तिला आज कळत होतं. मंदोदरी बोले रावणाप्रती स्वप्न देखील मी मध्यरात्री. मंदोदरी मालकाला सांगायची मालक लई देवाच्या नादी लागू नका. कवा धुपण निघन काय सांगता येत नाही. एवढी सुंदर रावणाची बायको होती पण नवऱ्याचा मान राखीत होती. किती सुंदर होती ऐका. ज्या झाडाला फळ नाही पान नाही फुल नाही त्या झाडाखाली जर ती उभा राहिली झाडाला फळ फुलं लागत होती. आपली बाई कापसात गेली तर लागलेली पाती गळायली तरी नवऱ्याची किंमत नाही. किती 8 तासानं संसार करा बाबा. संसार दुःख शोकांतीच्या घाई तरी लियाच्या असेची नाही. हे सांगा वया कारण काही जे ग्रासले माया आगाविषयाचे कांदे वाटोनी जो रस घेई जे पिळोनी तया नाम अमृत ठेवणी जै श्यामगवणे. किती जरी संसार केला दुःख देणार आहे. म्हणून संसार करता करता बाबा काय करा. जोपर्यंत हातोपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रे जाय चुकू नको. प्रत्येक माणसानं पंढरपूरला गेलं पाहिजे. का जायचं बाबा? ऐका, पंढरपूर सारखं तीर्थ नाही. अहो तुकोबा काय म्हणले लई बघितले लई ऐकले पण पंढरपूर सारखं आम्हाला तीर्थ मिळालं नाही. का हो? पंढरपूरचं बाबा तीर्थ असे. पंढरपूर मध्ये बाबा श्री क्षेत्र म्हणतो ना आपण. पंढरपूर मध्ये देव सुद्धा आहे आणि बाबा तीर्थ सुद्धा आहे. विठाला विठाला. महाराज म्हणतात आईशी चंद्रभागा आयशे भीमा तीर आणि आईसा विटेवर देव कुठे. बाबा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा जेवढं पंढरपूर मध्ये तीर्थ आहे ना बाबा तसं तीर्थ पुन्हा कुठं नाही. म्हणून प्रत्येक माणसानं पंढरीला गेलं पाहिजे. का जायचं बाबा पंढरीशी? जागे आल्या नऊ संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग काय करतो बाबा? वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. म्हणून प्रत्येक माणसानं एकदा तरी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. ऐका, का जायचं? कारण माझ्या साधू संताला सुद्धा तीर्थयात्रेला गेलेला आवडतं. तुको बघायला तर एकच तीर्थ आवडतं. ते कोणतं बाबा? पंढरपूर. आवडे पंढरी भीमा पांडुरंग आणि चंद्रभागा लिंग पुंडलिक. म्हणून तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. तदनंतर काय करा? महाराज म्हणले काहीच नाही. आता काळ जवळ आलाय. काळ जवळ आलाय. काळाची थागोडी कधी पडेल काय सांगता येत नाही. जाण्याच्या अगोदर एकदा तरी भगवान परमात्म्याचं भजन गा. अभंगाचं 2रं चरण. I
वाटाळी एकदा जव काळ असे दोघे ठेला तव तो हरी गुणा एक वैला मनी भाव धगुनी भला नयन नवंचे त्याला चुकू नको. काय करा बाबा ऐका, आपल्या जवळ आता काळ आलेला जव काळ असे दोघे ठेला. मागात म्हणले काळ घडी घडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणाला काळाची ओढी पडेल बा जेव्हा आणि सोडविन तेव्हा माय बाप. क्षणाक्षणाला तुमची आमची वाट बघतो, पण त्या काळाच्या तावडीतून जर सुटकायचा असेल तर तू हरी गुण ऐक वहिला. म्हणून बाबा काय करा, भगवान परमात्म्याचं भजन ऐका. का हो दादा, भगवान परमात्म्याचं भजन ऐकल्याच्या नंतर, भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर कडी काळ त्याशी न पावे सत्यमित हरी सत्यमित हरी भजन ऐकल्याच्या नंतर, भजन केल्याच्या नंतर फायदा काय. कडी काळ त्याशी न पावेत गोष्टी. प्रत्येक माणसाला भीती बाबा, कशाची, काळाची. प्रत्येक माणसाला. मी तर म्हणतो भीती नाही असा माणूस नाही. उंदराला भीती बया, उंदराला भीती मांजराची, मांजराला भीती कुत्र्याची, कुत्र्याला भीती माणसाची, माणसाला भीती बायकोची नाही. पण बाबा ऐका, प्रत्येक माणसाला भीती आहे. कोणाची दादा, काळाची, मरणाची. प्रत्येक माणसाला वाटतं काळ आमच्याकडे येऊ नये. तसं वाटत असेल तर तू हरी गुण ऐक वैला. भगवान परमात्म्याचं भजन रात्रंदिवस बाबा केलं पाहिजे. पण भजन करत असताना कसं करा, मनी भाव धरुनी भला. अंतःकरणामध्ये भाव ठेवा आणि मन शुद्ध करा. किती भजन करता याला किंमत नाही, किती मन भजन करता याला किंमत आहे. महाराज म्हणतात भजन करायच्या अगोदर मन करा गे प्रसन्न, मन करा गे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन, मोक्ष आत्वा बंधन, सुख समाधान ते मन 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 करागे प्रसन्न, मन करागे प्रसन्न, मन करागे प्रसन्न, मन करागे प्रसन्न. एकदा मदन मागायसाठी वाजी नागे असे पाहिजेत. काय काय वाजी देत का खाजी देत मिळत लागत नाही. कीर्तनामध्ये मोकळ्या मनाची माणसं पाहिजेत. इथं आल्याच्या नंतर कीर्तनकारानं, गायकानं, वादकानं असं काम करायचं. कसं, इथं खाल्ल्याला इथं जिरलं पाहिजे. वाटानं जाताना पोहे का खाणं होईन. एका कीर्तनामध्ये मी तानू तानू बोल लागलो. दोघ जण होते. एक जण म्हणला मागात लईच बोंबलेला आहे, दुसरं म्हणला फुकटचं खाल्ल्याला कुठं जिगीन. असे उभागे लोक आता काय सांगा. पण ऐका, विषय चालला काय. महाराज म्हणले भजन कर, पण भजन करायच्या अगोदर काय कर, मन करा गे प्रसन्न. मन प्रसन्न असलं पाहिजे दादा. मनानं भजन केलं तर सगळे इंद्रिय आपुमध्ये भजन करतात. म्हणून प्रत्येक माणसानं मन लावून भजन केलं पाहिजे. का हो दादा, कारण या दे गावचा पाटील आहे. कोण, मनाची पाटील दे गावचा, मनाची पाटील दे गावचा. नका विश्वास लागून द्यायचा, नका विश्वास लागून द्यायचा. घात करील नेमाचा, घात करील नेमाचा. मनाची पाटील दे गावचा, मनाची पाटील दे गावचा, पाटील दे गावचा, मनाची पाटील दे गावचा, मनाची पाटील दे गावचा, मनाची पाटील दे गावचा, मनाची पाटील दे गावचा. महाराज म्हणले दे गावचा पाटील आहे. कोण हो बाबा, मन. म्हणून मन लावून भजन करा. मनानं भजन केले की सगळे इंद्रिय आपुमध्ये भजन करतात दादा. किती भजन केलं याला किंमत नाही. महाराज भजन करताना जर मन जाग्यावर, काय झाला का, 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 मन जाग्यावर, काय झा
विठाला विठाला रात्रंदिवस जागी तुम्ही भजन केलं आणि तुमचं मन जर जाग्यावर नसेल भजन शून्य. म्हणून मन लावून भजन करा. मन जर बदनात असलं तर किंमत आहे. ऐका, आता लॉकडाऊन मध्ये आपल्याला कळालं नागात लग्नाला मंडप असला काय नसला काय लग्न लागतं, जेवायला असलं काय नसलं काय लग्न लागतं, घोड्याला बसायला घोडा असला काय नसला काय लग्न लागतं, लग्नामध्ये नवरदेवाचे मायबाप असले काय नसले काय लग्न लागतं, आणि लग्नामध्ये नवरदेव असला काय नसला काय लग्न लागतं का नाही लागत. जसा लग्नामध्ये नवरदेव मुख्य आहे तसा भजनामध्ये मन मुख्य आहे. विठाला म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस बाबा भजन केलं पाहिजे, पण मन लावून भजन करा. का हो दादा, मनानं भजन केले की इंद्रिय भजन करतात. या देगावचा पाटील आहे मन. मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. आता आपल्या देशाचे पाटील आहेत कोण? देवा मोदी साहेब. मोदी साहेबाच्या मनात आल्यावर काही करता येतं. 5-7 वर्षाखाली मनात आलं नोटा बंद केल्या. आता शिंदे साहेब गेल्या वर्षी आपले जगाचे राजे होते, बरोबर आहे ना. शिंदे साहेबाच्या मनात आलं आणि मतागे फुकट केले. कशाला? एसटीला. सगळ्यात जास्त गर्दी बसमध्ये कोणाची होती? मताग्याची. मी पुण्याला कीर्तनाला जाऊ लागलो, माझ्या जागी मतागा होतं. म्हणलं बाबा कुठं चालले? बाबा म्हणले पंढरपूरला. म्हणलं गाडी तर पुण्याला चालली. म्हणले तिकून जाता येईल. द्यायचं नाही घ्यायचं नाही, कशाला ताण घ्यायचा. ऐका, मताग्या शिंदे साहेबाच्या मनात आलं मतागे फुकट केले. शिंदे साहेबाच्या मनात आलं लाडक्या बहिणी केल्या. शिंदे साहेबाच्या मनात आलं लाडक्या बहिणी केल्या आणि हाफ तिकीट केली. काही गरीबी सासरवाडीला जाताना साड्या गुंडाळू लागले. का म्हणून बाबा फुकट आहे म्हणून. विषय चालला काय आता लाडक्या बहिणी. काय बाबा लाडकी बहीण बी तीच आणि हाफ तिकिटात बी. आमच्या गावची गाया काकू लाडकी बहीण बिन हाफ तिकीट बी. काकू कस काय? म्हणली 2 आधार कार्ड आहेत, एकात कमी केले आणि एकात चढिले. आता शिंदे साहेबाच्या मनात आल्यावर काही करता येतं, तसं या देगावचा पाटील आहे मन. मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. म्हणून प्रत्येक माणसानं मन लावून काय केलं पाहिजे बाबा? भजन. महाराज म्हणतात मन काय केलं पाहिजे? प्रसन्न केलं. तुका म्हणे चित्त करागे निर्मळ आणि येऊन गोपाळ गायत येते. किती भजन करता याला किंमत नाही, तुमचं मन किती भजन करता याला किंमत आहे. विठाला साधू संतांच्या मनानं भजन केलं त्याचं मन राम झालं. म्हणून प्रत्येक माणसानं मन लावून भजन केलं पाहिजे. मनाच्या मागे इंद्रिय पळतात. 2 मिनिटांमध्ये पटवून सांगतो बाबा ऐका. आमच्या गावामध्ये मताग्याला आईस करायला 100 रुपये दिले मदन गुरुजी. कशाला दिले? कशाला देवा? आईस कळायले ना. एन्जॉय करायला 100 रुपये दिले. आता 100 होतो का एन्जॉय? नाही. मताग्यानं 100 घेतले, शिरूला गेलं. गेल्या दाढी कटिंग केली, दाढी कटिंगला 50 गेले. मित्र कंपनी भेटली, मित्र कंपनीने चहा पाणी केली, चहा पाण्याला 25 गेले. खाली किती राहिले? 25. भिकारी भेटलं, भिकाऱ्याला 5 रुपये दिले. खाली किती राहिले? आजकालची भिकारी बी एवढे स्टँडर्ड झालेत. मी शेलूच्या बस स्टँड पुढे गाडी उभा केली. एक जण भिकारी माझ्याकडे आला. मला म्हणे बाबा द्या 5 रुपये. मी मोकळ्या मनानं खिशात हात घातला आणि त्याला 5 रुपये दिले. मला काय तुमचे घ्यायचे त्याला द्यायचे. त्यानं 5 रुपये घेतले आणि पुढे गेलो. पुन्हा वापस आलं. म्हणे बाबा आणि 5 द्या. म्हणलं आता कशाला? म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं तुला मैत्रीण आहे का? म्हणला तिच्यामुळं तर भिकारी झालो. आता भिकाऱ्याला 5 दिले. खाली किती राहिले बाबा? 20. मताग्याला गुलाबजामुन खायचा ना. स्वीट मार्केट मध्ये गेला. किती? 20चे 5, 25चे 7. मताग म्हणलं खिशामध्ये 20 5 गुलाबजामुन द्या. स्वीट मार्केटवाल्याने डिश मध्ये 5 गुलाबजामुन टाकले बघून पाक होतू लागलं. मताग म्हणलं पाकाचे पैसे किती? स्वीट मार्केटवाला म्हणलं पाक फुकट आहे. मताग म्हणले एक काम कर, 5 गुलाबजामुन वापस घे आणि वाटी बघ पाकच. मी म्हणला गुलाबजामुन घेतला तर पाक फुकट आहे आणि मनानं भजन केलं तर इंद्रिय फुकट आहे. म्हणून मन वाया तो दोघ मन घाली मन. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस दादा देवाचं भजन केलं पाहिजे. पण भजन करताना मन लावून भजन करा. जन्माला आल्याच्या नंतर रात्रंदिवस साधू संत सांगतात उठा जागे वागे आता, स्मरण करा पंढरीनाथा, वाळी चेडी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे? सावध होऊन भजनी लागा आणि देव करा कैवारी. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस बाबा भजन करा. पण भजन करत असताना मन लावून भजन करा. विठाला एवढा सुंदर नगदे मिळाला गुरुजी. कशासाठी देवे दिला? देव भजन गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा. नगदे मिळाला पण कळाला नाही. आता देवा जन्म मिळाला का कळाला?
मिळाला. मायबाप मिळाले का कळाले? मिळाले. बायको मिळाली का कळाली? मिळाली बी आणि कळाली बी. आई नावात द्यावा पप्या हुनायचू नाही, अय पप्या हुनायचू नाही. आणि बायकोने नुसतं म्हणा वैव आलो आलो आलो. कीर्तनात बसलेला असू द्या नाही तर बैठकीत या की आवाजात बायकोच्या पळते बाबा. कुठं बसलेला असू द्या, मी नाही बोलत. माता माऊली पाच्या गीता, माता माऊली पाच्या गीता, माऊली पाच्या गीता, माता माऊली पाच्या शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, नाही मागुता, नाही मागुता. बैगा झालो नगदी येता, बैगा झालो नगदी येता, येता जनार्दनी स्मरणाता. माता माऊली पाच्या गीता, शब्द नाही दिला मागोता, बैगा झालो नगदे येता, एका जनार्दनी स्मरणाता. म्हणून प्रत्येक माणसानं बाबा काय केलं पाहिजे? सावध झालं पाहिजे आणि भजन केलं पाहिजे. का हो दादा जव काळा से दुवी ठेला तव तू हरी गुन्हा ऐक वैला. म्हणून प्रत्येक माणसानं सावध होऊन काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. का हो दादा चुकवी व्यथा जन्माच्या, जन्म मरणातून जर मुक्त व्हायचं असेल तर रात्रंदिवस बाबा भजन करा. महाराज म्हणले नाही भजन केलं नाही तरी गेला जन्म वाया. नगद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जमीन घेण्यात तुकला चूक बघून काढता येईल, प्लॉट घेण्यात तुकला चूक बघून काढता येईल, बायको करण्यात तुकला चूक बघून काढता येईल. तुम्ही म्हणता कस काय? गोरी म्हणून केली बोळी निघाली, सासऱ्याला दादा म्हणाली, नवऱ्याला दादा म्हणाली. महाराज म्हणले चूक बघून काढता येईल, पण इथं आला आणि भजन नाही केलं नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून प्रत्येक माणसानं सावध व्हा आणि सावध होऊन काय करा दादा? भजन. तुम्ही म्हणताल महाराज नगद्यामध्ये जन्माला आलोत आणि भजन नाही केलं तर काय होईल? महाराज म्हणले इथं आमचं काही जात नाही. येते कोणाचे काय बाग गेले, येते कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले. येते 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 कोणाचे काय बाग गेले, येते कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, येते कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले. ज्याचे ते नाही तर केले, ज्याचे नाही तर केले, येते 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 कोणाचे काय बाग गेले, येते कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, येते कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग गेले, कोणाचे काय बाग कोणाचे काय बाग गेले. ताताचं तत्वन घ्या का कुणी, ताताचं तत्वन घ्या का कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. सुया घे मणी घे, मणी घे, सुया घे, सुया घे, मणी घे, मणी घे. ताताचं तत्वन घ्या का कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. महाराज म्हणले भजन करा. नाही केलं ज्याचे त्यांना नाही तर केले. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस बाबा भजन केलं पाहिजे. किती जरी पैसा कमवला कोणी नाव घेत नाही. महाराज म्हणले तुम्ही पैसा कमवा बाबा, पण पैसा कमवल्याच्या नंतर चांगल्या माध्यमातून कमवा.
आणि चांगल्या माध्यमातून पैसा कमवल्यावर काय करा, ज्या ठिकाणी बाबा संत सेवा सुरू आहे त्या ठिकाणी तुम्ही पैसा खर्चा. अभंगाचं 3रं चरण. महाराज म्हणले जोडोनी धन न घाली माती आणि ब्रह्म वंदे पूजन याती. महाराज म्हणले बाबा काय करा, संत महात्म्याचं पूजन करा, पैसा कमवा पण बाबा चांगल्या माध्यमातून कमवा. पण बाबा जोडोनी धन न घाली माती, आपला पैसा लय पाण्यामध्ये मातीमध्ये घालू नका आणि पैसा कमवत असताना चांगल्या माध्यमातून पैसा कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारी आणि उदास विचारे वेचकरी. किती पैसा कमवला याला किंमत नाही, कोणत्या मार्गातून पैसा कमवला याला किंमत नाही. माणसाच्या खिशात लाखो रुपयाचा खळखळाट असावा, ऐका, माणसाच्या खिशात लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्या माग कोणाचा तळतळाट नसावा. किती पैसा याला किंमत नाही पण बाबा तळतळाट नसावा. पैसा चांगल्या माध्यमातून कमवला पाहिजे, मध्यम विभागातून पैसा कमवला पाहिजे. आजकाल लोक बाबा पैसा कमवतात, काय काय सावकारकी करतात. ऐका, इतरचे सावकार सोडून ऐका, काय काय जण सावकारकी करतात. 3 न 5 न देवा चालू आहे का आपली, चालू आहे ना, ऐका, लय द्या जाऊ नका बरं का, 3 न 5 न चालू द्याचा. ऐका, 3 न 5 न बाबा लय योग्य. पण काही लोक असे रोज लावून काय देतात बाबा, रोज लावून काय देतात, पैसे दिल्याच्या नंतर बाबा ऐका, महाराज म्हणले पुढच्या जन्मात, महाराज म्हणतात पुढच्या जन्मामध्ये ते आपल्या डोक्यावर बसून ते पैसे फेडून घेतो. म्हणून पैसे सुद्धा माणसानं चांगल्या माध्यमातून कमवले पाहिजे. खाली बघायचा धंदा करायचा कधी नाही. महाराज ऐका, दारूचा धंदा कधी टाकायचा नाही, मांसचा धंदा कधी टाकायचा नाही, दारूचा धंदा टाकून कधी बाबा पैसा कमवायचा नाही. महाराज तुम्ही म्हणता आमचं दुकान आहे पण निस्ता आमच्या जागेवर दुकान दुसरा चालवतो. महाराज म्हणले जागा देणाऱ्याला पाप तेवढंच आणि दुकान चालवणाऱ्याला पाप तेवढंच. केले पाप जेने दोघांचे पाप जेने दिले अनुमोदन दोघासी पतन सारिकेची. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. मांसाचा धंदा कधी टाकायचा नाही, दारूचा धंदा कधी टाकायचा नाही आणि खाली बघायचा धंदा टाकून कधी पैसा कमवायचा नाही. खाली बघायचा धंदा म्हणजे नेमकं काय बाबा ऐका, आमच्या गावचा कडक कपड्यामधला पाटील, कडक कपड्यातला पाटील शिया बाबा ऐका, कडक कपडे घातले, टोपी सुद्धा काय होती बाबा त्याची
बघ महाराज टोपी सुद्धा कडक अहो धोत्राची नक्की सुद्धा काय होती बाबा त्याची कडक कडक कपडे बगड्या आणि पांढरा शिपीट पाटील दिसायला बाबा शेताकडे निघाला आणि शेताकडे जात असताना बाबा 4-5 पोरं शेळ्या गाकीत होते पण शेळ्या गाकत असताना बाबा ऐका ते मुलं ते शेळ्या गाकण्याच्या नादामध्ये त्रस्त होते पण बाबा ऐका पाटील आपल्या शेतात जात असताना काय करायचा शेजारच्या शेतातल्या मोठाल्या पेंड्या कडब्याच्या आपल्या धुग्यात फेकायचा आणि नानाले आपल्या पेंड्या बाबा शेजारच्या धुग्यात टाकायचा हे बघितलं शेळ्या गाकणाऱ्या पोरायनं बघितलं पण त्याला वाटलं पाटील कुठं पाटलाच्या नादी लागावा दिवसभर पाटलानं काम ती केलं गावात आला सांच्यापारी सप्ताह आणि सप्त्यामध्ये जेवायला पंगत बसली वगन चपाती भात बुंदी पंगत बसली पण पंगत बसल्याच्या नंतर शेळ्या गाकणारे पोर काय करू लागले दादा भाजी वाढू लागले भाजी वाढत असताना चटईत पाय गुतला आणि भाजीची जी बकेट होती बाबा ती बकेटी सळली आणि पाटलाच्या धोत्राव भाजी गेली पाटलाच्या धोत्राव भाजी गेली आणि पाटील त्या पोराला म्हणतात ए वाढता येत तर वाढता येत नाही तर वाढायचं नाही असं म्हणल्याच्या नंतर त्या शेळी गाकणाऱ्या पोराला राग आला ते म्हणला पाटील आम्ही तुमच्यापेक्षा बघित शेजारच्या पेंड्या तर चोरीत नाही सगळ्या पंक्तीमध्ये मान कुठं घालावं लागली बाबा खाली ऐका पैसा कमवतो आपण कशाच्या मार्गातून काय सांगता येत नाही काही लोक बाबा दुधाचा व्यवसाय करतात ना महिला मंडळ दुधाचा व्यवसाय आमच्या गावची शांता काकू दुधाचा व्यवसाय करायची दिवसभर दूध इकायची बाबा दूध इकलंय पण बाबा ऐका 2 रुपये 5 रुपये 2 रुपये 5 रुपये असा 9-10 महिन्याचा खुराक तिनं बाबा सासून ठेवला आणि तिला वाटला आता आपण एखादी मसळ आणली पाहिजे म्हैस आणण्यासाठी बाबा पात्रीला निघाली पण चलता चलता आमच्या गावाचा कॅनल लागला तिला वाटला हातपाय धुण्यासाठी कॅनल मध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर जे पैशाचा खुराक होता 2 रुपये 5 रुपये ऐका असा बाजूला ठेवला हातपाय धुण्याच्या नादामध्ये कावळा आला कावळ्यानं चोचीमध्ये ते गतुडं घेतलं आणि वर गेला सगळा खुराक कुठं पडला बाबा पाण्यात मग शांता काकू म्हणती बाय खरंय गे पाण्यातला पैसा पाण्यात जातो पाणी जास्त दूध कमी काय जण बिझनेस करतात पण बाबा ऐका चांगल्या माध्यमातून पैसा कमवला पाहिजे बाबा ऐका पैसा कमवा जोडून या धन उत्तम व्यवहार चांगल्या माध्यमातून पैसा कमवा काय करा जोडून धन न घाली माती ब्रह्मबंदे पूजन याती ज्या ठिकाणी बाबा सप्ताह सुरू आहे त्या ठिकाणी आपण देणगी दान धर्म केला पाहिजे महाराज म्हणले हात दिले बाबा दान करण्यासाठी म्हणून प्रत्येक माणसानं सावध व्हा आणि 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात पैसा कमवता 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 संताची संगत करा अभंगाचं 4थं चरण मग संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी सांगतात दशा येऊन बांधली अंगी ऐका विषय संग कधी करायचा नाही विषय संग नव्हे त्यागी महाराज म्हणले बाबा काय करा प्रत्येक माणसानं संताची संगत घेतली पाहिजे का व संताची संगत करायची वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणू सुख वाटे चिठाई
बहुपायी संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणूस किती जरी दुःख असला तर सुखी करण्याचं काम बाबा कोण करतात? संत महात्मे. अहो संत महात्म्याच्या संगतीमध्ये जायचं का बाबा? ऐका, हुशार माणसाला कोणी सुद्धा बाबा मार्गदर्शन करीन, पण संत महात्मे आज्ञानी लावावे सन्मार्गा. सुखी जेणे भावे जगनी गवावे, सुखी जेणे भावे जगनी गवावे, आज्ञानी लावावे सन्मार्गासी. संतांची संगत का करायची? आज्ञानी लावावी सन्मार्गासी. म्हणून प्रत्येक माणसानं संत महात्म्याची संगत केली पाहिजे. महाराज म्हणतात बाबा पण संत म्हणायचं कोणाला? संत तोची दाना जगी दया क्षमा ज्याची अंगी वैष्णवा संगती. सर्वाभूती दया साधू बनावे, संत बनावे ऐकिया. सर्वाभूती दया साधू बनावे, साधू बनावे ऐकिया, साधू बनावे सर्वाभूती दया आणि साधू म्हणावे ऐशिया. महाराज म्हणले सगळे विषय अंतःकरणामध्ये प्रेम आहे ना, त्याला आपण संत म्हणलं पाहिजे. आता बाबा ऐका, आताचे संत सुद्धा किंमत देतात कोणाला? कडक कपड्यावाल्याला. बरोबर आहे ना? या बसा बसा. काही माणसं कडक कपड्यातली माणसं किती वाजता कीर्तनाला येतात बाबा? 10:30ला. तरी आमचा कीर्तनकार म्हणते इकून या. ते सगळे इकून आलेला असते, पण चोंबाळायचा नाद लागलेला. महाराज म्हणले अशाला संत म्हणायचं नाही. मळक्या कपड्यावाल्याला सुद्धा जवळ घेतो आणि कडक कपड्यावाल्याला सुद्धा जवळ घेतो. आपण अशा माणसाला साधू म्हणलं पाहिजे, अशा संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे. महाराज म्हणतात आम्हाला संतांची संगत पाहिजे बाबा. सध्याच्या काळामध्ये संत झालेत, पण तुका म्हणे धन न भेटे तो, तुका म्हणे धन न भेटे तो, तुका म्हणे धन न भेटे तो. सध्याच्या काळामध्ये संत हे आईशा गागा दिसती जगून, तुका म्हणे धन न भेटे तो. महाराज बाबा आता दृष्टांत दिला. काय? पाऊस पडल्याच्या नंतर काय काय गागा पडतात. आता खरं सांगा, लांबून बघितलं तर देवा गागा कशावानी दिसती? हिऱ्यासारखी. पण जवळ जाऊस तर बाबा पाचगती. तसे काय दिसायला संत बाबा लांबून दिसतेत, पण जवळ जाऊस तर संताचा पता लागतं. विठाला विठाला. महाराज म्हणले अशा संतांच्या संगतीमध्ये जायचं नाही ज्यानं सर्वस्व देवाला अर्पण केलं. वैष्णव तो जया अवघे देवावगी माया. अशा संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. का हो बाबा? संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संतन के संग लाग गे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग गे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. अच्छी बनेगी. एकदा सगळ्यासाठी. अहो संताची संगत जन्माला आल्याच्या नंतर बाबा का संत संग देई. महाराज मागणी करता देवा आम्हाला फक्त संतांची संगत पाहिजे. कारण का बाबा? संतांची संगत एवढी द्या. ऐका, संत ज्या नाणीमध्ये आंघोळ करतात त्या नाणीतला किडा केला तरी चालेल. सेवीनं उच्चिष्ट लोळे नांगणी, वैष्णव वाचेत नाणी होईन किडा. फक्त संतांची संगत द्या. संतांच्या संगतीमध्ये माणूस गेल्याच्या नंतर काय होतो बाबा?
संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर देवाचा पता चलतो. हरिप्राप्तीशी उपाय दागावे संतांचे ते पाय. म्हणून संतांची संग द्या. किती जरी पैसा कमवला तिथं काही चलत नाही. अभंगाचं शेवटचं चरण मग देते न चाले काही मग देते न चाले काही मग देते न सत्ता संपदा राहील ताईचे ताई
ओर प्रभु आवन के मन काही सत्ता संपदा गाईल ठाईचे ठाई मग संचित देते ग्वाई तुका म्हणते ये माज्ञा महाराज म्हणतात आपला सगळा पैसा पिसा बाबा काय मग तेथे न चले काही सत्ता आपण आमदार असू द्या मंत्री असू द्या कोणी असू द्या बाबा सत्ता संपदा गाईल ठाईचे ठाई सगळा पैसा येतो बाबा इथं गाणारे तिथं काय होतं मग संचित देते ग्वाई फक्त तिथं आपलं कर्म बोलतं म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे यमाची आज्ञा एकच आहे बाबा तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला गावाला फळ भेटतं म्हणून प्रत्येक माणसानं सावध व्हा मग काय करा जवळ काळा से दोघी ठेला तव तू हरिगुणा ऐकवईला अशा पद्धतीने अभंगाचा सगळं अर्थ झाला एकदा नियमाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याचं भजन सर्वांनी हातवर घ्या या सर्वजण कुमाई खाली जवळ सकळ सिद्ध आहे तव तू जवळ सकळ सिद्ध आहे तव तू आपुली सोयीत पाय बाबा ऐका जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रेला जायला चुकू नका अभंगाचा सगळं अर्थ झाला जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या पहिली गोष्ट मुलाला संस्कार लावा व्यसनाच्या आधीन जाऊ नका आई वडिलांची सेवा करा पहिला मुद्दा जसे की जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार दिले तसे प्रत्येक मातेने आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजे जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली कितव्या शतकामध्ये ऐका 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी सुगवला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला आगे करोंद्या परिसरामध्ये पांढरा गावामध्ये माऊल्याचं कीर्तन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जे काय होतं बाबा करू द्या हे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जाऊच्या पोटी सोगवला
शिवाजी महाराज की शिवनेरी गणावरती राजशोभा जन्मला शिवनेरी गणावरती राजशोभा जन्मला बऱ्याला माझ्या राजाची दासते बऱ्याला माझ्या राजाची दासते ऐका दादा जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येताना कंस मामा खळखळ 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 कापत होता तसंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अफजल खान कापत होता बऱ्याला माझ्या राजाची दासते अरे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जाऊच्या पोटी सुरू गवला